नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे अंबानी आणि अदानी यांच्या संदर्भातली. व्हायब्रंट गुजरात या समिटमध्ये गौतम अदानी यांनी गुजरातमध्ये येत्या 5 वर्षात 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचं जाहीर केलंय. या गुंतवणुकीमुळे 1 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील, अशी माहितीही गौतम अदानी यांनी दिली आहे. तर मुकेश अंबानी यांनीही ग्रीन एनर्जी सेगमेंटमध्ये मोठी गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. गेल्या 10 वर्षात रिलायन्स उद्योग समूहाने गुजरातसह संपूर्ण भारतात एकूण 12 लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. एकूण गुंतवणुकीपैकी 1/3 म्हणजे जवळपास 4 लाख कोटींची गुंतवणूक गेल्या 5 वर्षात रिलायन्स समूहाने गुजरातमध्ये केली आहे. यापुढील काळात रिलायन्स ग्रीन एनर्जी सेगमेंटमध्ये गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार असल्याचंही अंबानी यांनी सांगितलं आहे. भारतात 100 कोटीहून जास्त कमाई करणाऱ्यांच्या संख्येत 5 पट वाढ झाली आहे. SBIच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. 2013-14 मध्ये केवळ 23 लोक 100 कोटीहून अधिक उत्पन्न कमवत होते. सध्या 136 लोक 100 कोटींपेक्षा जास्तीची कमाई करतायत. IT सेक्टरमध्ये डिसेंबर 2022च्या तुलनेत डिसेंबर 2023 मध्ये नव्या नोकऱ्यांमध्ये 23% घट झाली आहे, अशी माहिती जॉब स्पीक इंडेक्सनं दिली आहे. विशेष म्हणजे याच कालावधीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये वाढ होताना दिसतीये. बऱ्याच वर्षापासून IT क्षेत्र मंदीच्या गर्तेत सापडलंय. जागतिक मंदी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विकासामुळे IT सेक्टरमध्ये मोठी उलथापालथ होतीये. त्याचा वाईट परिणाम नव्या नोकऱ्यांवर पडलाय. ऑटोमेशनमुळे नव्या नोकऱ्यांची संख्या कमी होतीये. तसेच अनेक लोकांना नोकरी गमावण्याची देखील वेळ आली आहे. BPO, रिटेल, एज्युकेशन आणि हेल्थकेअर सेक्टरमध्येही फारशी नोकरभरती झाली नाहीये. पंजाब नॅशनल बँकेने मुदत ठेवीच्या म्हणजेच FDच्या व्याजदरात दुसऱ्यांदा वाढ केली आहे. यावेळी बँकेने FDच्या व्याजदरात तब्बल 80 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. त्यामुळे FDत गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला रिटर्न मिळणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी नोंदणी तसेच eKYC सह अन्य बाबींची शेतकऱ्यांनी पूर्तता करणं आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्रात येत्या 15 तारखेपर्यंत गाव पातळीवर विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून 6,6 हजार असे एकूण 12,000 रुपये वर्षभरात देण्यात येतात. विशेष म्हणजे 1 तारखेला सादर होणाऱ्या लेखा अनुदानात महिला शेतकऱ्यांचा सन्मान निधी दुप्पट करण्याबाबत घोषणा होऊ शकते. म्हणजेच महिला शेतकऱ्यांना केंद्राकडून वर्षाला 12,000 रुपये मिळू शकतात. भारताची लोकसंख्या वाढत असल्याने येत्या 10 वर्षात सुमारे 6.5 कोटी घरांची गरज आहे, असा अहवाल क्रेडाई आणि लायसिस फोरास या संस्थेने दिलाय. यामुळे रिअल इस्टेट कंपन्यांच्या व्यवसायात वाढ होऊ शकते. केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना आणि कंपन्यांना बिगर बासमती तांदळाच्या किमती कमी करण्याचा इशारा देऊनही तांदळाचे दर आहे तसेच आहेत. विशेष म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नव्या तांदळाची आवक होऊनही तांदळाच्या दरात तेजी कायम आहे. बाजारात तांदळाची उपलब्धता कमी असल्याने दर वाढले असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. आजच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत रहा मनी 9 मराठी.